शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले म्हणून तर मी तुमच्याकडे आरक्षण मागतोय असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे व शरद पवार हे मराठा विरोधी आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर नेमकं काय म्हटले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं यासाठी लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सध्या शांतता रॅलीच्या माध्यमातून राज्यव्यापी दौरा सुरू आहे। सत्ताधारी महायुतीवर सातत्याने टीका करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे। जनतेला माहीत आहे त्यांनी वाटोळ केला आहे, त्यामुळे तर लोक आता तुमच्याकडे आरक्षण मागत नाहीत अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे। मराठा आरक्षणाविषयी शरद पवार यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भाजप नेते व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती। याबाबत प्रश्न विचारला असताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की पवारांची भूमिका दुपट्ट आहे, पण तुमची भूमिका खूप सळमार्गी आहे का? 11 महिने झाले तुम्ही म्हणाला होतात की सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून 4 दिवसात गुन्हे मागे घेऊ असं तुम्ही 1 वर्षापूर्वी म्हणाला होता। जनतेला माहीत आहे त्यांनी वाटोळ केलं आहे म्हणून तर लोक आता तुमच्याकडे आरक्षण मागत आहेत, पण तुम्ही तर त्यांच्यापेक्षाही खालच्या विचारांचे निघाला आहात। आमचं कोणी वाटोळ केलं आहे हे समाजाला माहीत आहे। 16% आरक्षण कुठं गेलं हेही समाजाला माहीत आहे। त्यांनी आरक्षण दिलं नाही म्हणून तुम्हालाही द्यायचं नाही का, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी परिषदेतून विचारला आहे। दरम्यान मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी महायुतीकडून वारंवार केला जातो। मात्र याच जरांगे यांनी आता थेट शरद पवार यांच्यावर आक्रमक शब्दात टीका केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याबद्दल नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा। जय महाराष्ट्र।